खामगाव नगरपरिषद निवडणुकीसाठी 2 डिसेंबरला मतदान प्रक्रिया पार पडली। 21 डिसेंबरला मतमोजणी होणार असल्यानं ईव्हीएम तहसील कार्यालयातील महात्मा गांधी सभागृहातील स्ट्रॉंग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आले आहे। स्ट्रॉंग रूम बाहेरील सीसीटीव्हीची साठवण क्षमता अपुरी असल्यानं हार्ड डिस्क बदलण्यात आले आहे। मतमोजणीपर्यंत बाहेरील सीसीटीव्ही कॅमेरे सतत कार्यान्वित ठेवणे आणि डेटा सुरक्षित राहण्याकरिता बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या साठवणूक क्षमतेची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता स्ट्रॉंग रूम बाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची साठवण क्षमता अपुरी असल्याचं आढळल्यानंतर हार्ड डिस्क बदलण्याची प्रक्रिया बुधवारी यशस्वीरित्या पूर्ण झाली। निवडणूक प्रशासनाच्या देखरेखीखाली 10 डिसेंबरला सकाळी ही कारवाई झाली। सर्व सीसीटीव्ही सिस्टीम तपासून नवीन आणि अधिक क्षमतेची हार्ड डिस्क बसवण्यात आली असून मतमोजणीपर्यंत स्ट्रॉंग रूम परिसरातील संपूर्ण डेटा सुरक्षितरित्या साठवला जाणार आहे। यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी, पोलीस कर्मचारी व अधिकारी तसंच खामगाव नगरपालिकेत उभे असलेले सर्व उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते। निवडणुकीच्या निमित्ताने असलेलं जे स्ट्रॉंग रूम आहे तिकडच्या सीसीटीव्हीचा जो हद्दीचा स्पेस आहे तो कमी कालावधीसाठीचा होता, परंतु निकालाची तारीख वाढलेली असल्यामुळे आज त्या ठिकाणी सीसीटीव्हीचं नवीन हार्ड डिस्क टाकून जास्त स्पेससाठी आता टाकण्यात आलेलं आहे आणि ही प्रोसिजर आहे ही उमेदवारांना कळवून उपस्थित उमेदवारांच्या समक्ष करण्यात आली आहे। पुढे पाठवण्यात आले ते आता हार्ड डिस्क जी आहे ती आपण सर्व उमेदवारांच्या समक्ष सील केलं आहे आणि सील केलेलं हार्ड डिस्क आपण ट्रेझरीमध्ये ठेवायला पाठवत आहे।